माणुसकी. एक गुलाम होता, पण आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्याने समाजात अत्युच्च स्थान निर्माण केले होते. ज्या धनाड्याने इसापला विकत घेतले होते त्याचे नाव होते झेनेथस. इसाप आपल्या आचरणातून झेनेथसला सतत शिकवण देत असे. ज्या काळी रोममध्ये सार्वजनिक स्नानगृहे असत, सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा झेनेथसने इसापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामी आहे हे पाहून येण्यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढ्यात त्याचे लक्ष स्नानगृहाच्या दारासमोर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते. दगड रस्त्यात कसा म्हणून शिव्या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला, तोही त्या दगडाला अडखळून पडला. त्यानेही शिवी हासडली, पण तो दगड त्याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्नानगृहात गेला. हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्या पूर्व तयारीनिशी झेनेथस स्नानगृहात पोचला आणि पाहतो तर काय, तेथे प्रचंड गर्दी आहे. झेनेथसने इसापला विचारले, तू तर म्हणाला इथे फक्त एकच माणूस आहे, पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला, इथे रस्त्यात एक दगड पडला होता. येथे येणारा प्रत्येक जण दगडाला अडखळून पडत होता, शिव्या देत होता, पण दगड उचलून टाकण्याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्यामुळे फक्त एकच माणूस असल्याचे मी आपणास सांगितले. झेनेथस निरुत्तर झाला. तात्पर्य: फक्त जिवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोग तुम्हाला स्वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्हावा हेच खरे. धन्यवाद.